नमस्कार मित्रांनो. एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मंजिरी आता रूम साफ करत असते. त्याच वेळेस शशिकला येते. तेव्हा आता शशिकला मंजिरीला म्हणू लागते, अगं ए बाई, आवरलं की नाही पटकन? चल लवकर, कुलूप लाव पटकन आणि चावी माझ्याकडे दे. कारण या घरात हुकूम फक्त आता शशिकलाचा चालणार आहे. पटपट सकाळी येऊन आवरायचं आणि लगेच चावी माझ्याकडे द्यायची. जास्त वेळ घुळघुळ करायची नाही. तेव्हा मंजिरी आता काकूला म्हणू लागते, अगं काकू किती घाई करते, जरा थांब ना, मी लावते ना कुलूप. मग आता शशिकला म्हणू लागते, ए आण इकडे चावी, जास्त बडबड लावू नको, असे म्हणून तिथून निघून जाते. तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते, ही काकू पण ना किती त्रास देणार आहे काय माहिती, पण जाऊ दे, इथे जर विचार करत बसलं तर मला दुकानात जायला उशीर होईल. असे म्हणून मंजिरी आता किचनमध्ये येते. आता किचनमध्ये येताच बघते तर बापरे, जीजीने तर खूप मोठा स्वयंपाक बनवायला घेतलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं जीजी, हे सगळं काय आहे, काय बनवतेस तू हे सगळं? तेव्हा आता जीजी म्हणू लागते, बघ ना बाई मंजिरी, या शशिकलाने एवढी मोठी यादी दिली, एवढं सगळं बनवायचे, मग आता काय करणार मी? एकतर आधीच माझं डोकं दुखतंय, कुणाला तरी गोळी तरी आणायला सांग. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कुणाला कशाला, मीच जाते आणि पटकन गोळी घेऊन येते, मला तसंही दुकानात जायचंच आहे ना. तेव्हा जीजी म्हणू लागते, अगं पण कशाला जाते मंजिरी दुकानात? तेव्हा मंजिरी म्हणते, का गं जीजी असं का बोलते, मी रोज जातेच ना. तेव्हा जीजी म्हणू लागते, अगं काल बघ पंच आले होते, एवढे गाव जमा झालं होतं, एवढं सगळं झालंय, आता घरात एवढा तमाशा झाल्यानंतर गावात काय होणार आहे ते तूच सांग बरं. घरात जे झालं ते गावात व्हायला नको, म्हणून मला असं वाटतं तू 4-5 दिवस घरीच राहावं, नको दुकानात जाऊ. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हे बघ जीजी, माझ्या जीजीने मला मैदानातून पळून जायला कधीही शिकवलं नाही. जिथे जाशील ना तिथे हरायचं नाही, लढायचं शिकवलेलं आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो ग बाई, पण गावातले लोक कसे असतात, हे लोकांचे रंग कसे असतात ना, हे तुला माहिती नाही आहे मंजिरी. आणि त्यात तो राया जर आला तर त्याच्या जवळही जाऊ नको ग बाई आता. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, त्या रायाचं तर मी तोंडसुद्धा बघणार नाही आहे जीजी, आणि तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, मी सगळ्या लोकांना पुरून उरेल बघ, मी कुणालाही काहीही म्हणू देणार नाही किंवा बोलू देणार नाही. तेव्हा आता जीजी म्हणू लागते, हो पण जर तिकडे काही झालं तर मला लगेच फोन कर बरं का, आणि जा आता तू. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, पण एवढा सगळा स्वयंपाक जीजी तू कसा बनवशील गं? नाही नको, मी नंतर जाते, मी तुला मदत करू लागते. तेव्हा जीजी म्हणू लागते, अगं तुझी काकू काय थोडंफार वाढव सांगतच असते, मी बघून घेते, तू जा बरं, तू बघ दुकानाचं. तेव्हा मंजिरी म्हणते, मी बघते गं, पण इथे काकूने तुला जास्त त्रास द्यायला नको, त्याचीच काळजी वाटते. तेव्हा जीजी म्हणू लागते, तू नको काळजी करू, त्या शशिकलाला कसं बघायचं ना ते मला चांगलंच जमतं, मी बघते. तेव्हा मंजिरी हसू लागते. आता मंजिरी घराबाहेर पडणार तेच इकडे गावातील काही लोक जमा झालेले असतात. तर इकडे रायाने आता ते नेम प्लेट बनवून घेतलेला असतो. तेव्हा आता लगेच राया आपल्या सगळ्या मित्रांना सांगू लागतो, या सगळ्या प्लेट्स आता जिथे लोक भेटतील ना तिथे सगळ्यांना वाटून द्यायच्या, आणि जिथे जागा असेल तिथे चिपकावून द्यायच्या, सांगून ठेवतो, आजच्या आज काम झालं पाहिजे. तेव्हा आता डंकी म्हणू लागतो, पण राया भाऊ, आपण जे वागतोय ते चुकीचं आहे का बरोबर आहे हे समजतच नाही आहे. तेव्हा राया म्हणू लागतो, डंकी, तू मला शिकू नकोस, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. आता राया मनाशीच म्हणू लागतो, मिस फायर, तुला आता खरी दुश्मनी काय असते हे मला दाखवावंच लागेल, कारण माझा खरा चेहरा तुझ्यासमोर येता कामा नये. तर आता इकडे मंजिरी आता लगेच त्या गावातील लोकांना म्हणू लागते, काय झालं काका, सकाळी सकाळी का आलात तुम्ही इकडे? तेव्हा लगेच ते लोक म्हणू लागतात, अगं एवढं सगळं तोंड काळं झालं, आईबापाला कुठेही तोंड दाखवायची जागा ठेवली नाही, तरीही वर तोंड करून दुकानात निघाली, तुला काही लाज वाटते की नाही? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, थांबा काका, आज जर माझ्याबरोबर जे झालं ना ते तुमच्या मुलीबरोबर झालं असतं तर तुम्ही असेच बोलला असता का? तेव्हा ते काका म्हणू लागतात, माझी मुलगी असं काही करणारच नाही, अशी माझी पक्की खात्री आहे बरं का. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो ना, मग माझ्या नाना आणि जिजींचाही माझ्यावरती तेवढाच विश्वास आहे, त्यामुळे हे जे काही घडलं आहे ना हे सगळं खोटं आहे. आणि तुम्ही आलात हो माझ्याकडे वर तोंड करून विचारायला, त्या रायाकडे जाताल का असं तोंड वर करून विचारायला? कारण तुम्हाला माहिती आहे ना मी एक स्त्री आहे, तुमच्या या अशा प्रश्नांची उत्तर मी नाही देऊ शकत ना, हो की नाही, म्हणून आलात ना माझ्याकडे. पण काका,
मी तुम्हाला सांगते, थांबा. त्याच वेळी जीजी शशिकाला बाहेर येतात. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो काय बोलताय तुम्ही? तेव्हा मंजिरी म्हणते, जीजी ते थांब, मी बघते त्यांच्याकडे. आता लगेच मंजिरी समोर पडलेला दगड उचलते, हातात घेते आणि म्हणते, धरा काका, तुम्हाला जे काही बोलायचंय मारायचंय ना, तुम्हाला वाटतंय ना माझी चूक आहे, मग मारा मला. पण माझी एक अट आहे, तुम्ही मला जर मारत असाल तर तुमच्या मनाला विचारा, तुम्ही आयुष्यात येऊन एकही चूक केली नाही ना, मग मारा तुम्ही मला, बिनधास्त मारा. आता लगेच मंजिरी त्यांच्या हातात दगड देऊ लागते, पण ते सर्व लोक खाली मान घालून बघू लागतात. तेव्हा मंजिरी म्हणते, बघा, प्रत्येकाकडून चूक होतच असते आणि तुमच्या अशा बोलण्याने खोट्याचं खरं होणार नाही. जे खोटं आहे ते खोटंच राहणार आहे. आता मात्र सर्व लोक निघून जातात. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, वा मंजिरी, चांगलं सुनावलं त्यांना. अशीच खमकी बनून कायम पाठीशी उभी राहा स्वतःच्या. हो हो की नाही? मस्त खडसावलं त्यांना. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जीजी तू काळजी करू नको, या अशा लोकांना ना कशी उत्तर द्यायची ना हे मला चांगलंच माहिती आहे. आता मात्र शशिकाला मनाशीच म्हणू लागते, खूपच प्रेम होती चाललंय मायलेकींचं, या लेकीला जाऊ दे, मग आता तिच्या आईचे कसे हाल बनवते ना, मग बघच, खूप मज्जा येणार आहे. व आता मंजिरीला आठवू लागतं, त्या दिवशी मंजिरीने हात जोडून रायाला विनवणी केली होती, पंचायतीसमोर आहे आणि खरं खोटं काय असेल ते सगळं सांगून टाक. पण मात्र राया आला नाही, त्याच्यामुळे असं गाववाल्यांचं तिला बोलणं ऐकून घ्यावं लागतं. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, या रायाचा आता मी चेहरासुद्धा बघणार नाही. तर इकडे मंजिरी आता दुकानात आलेली असते. तेव्हा राधा म्हणत असते, ताई, अजून आपल्याला माल भरवावा लागेल ना, आता आषाढी एकादशी, एवढा माल पुरेल का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो ग, आधी एवढा तर माल विकू दे, मग बघ कसे पैसे येतील हातात, मग आपण दुसरा माल घेऊया. आणि राधा, एखादं भाड्याने घर मिळत असलं तर बघशील का ग? तेव्हा राधा म्हणते, मिळेल ना ताई, कशासाठी? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं नाना आणि जीजीची चांगली सोय तरी होईल, बघ मग मिळत असेल तर. तेव्हा राधा म्हणते, ठीक आहे. त्याच वेळेस इकडे आता भरपूर लोक मंजिरीच्या दुकानासमोर जमा झालेले असतात. तर इकडे घरी आता नाना तिथे आरामात पेपर वाचत बसलेले असतात. तेव्हा शशिकाला येते आणि म्हणते, भाऊजी, एवढ्या आरामात पेपर वाचताय तुम्ही? नाही नाही नाही, एवढ्या आरामात बसून मला बघवत नाही हो, तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल. त्याच वेळी जीजी येते आणि म्हणते, शशिकाला, अगं त्यांची तब्येत नाजूक आहे, त्यांना कशाला काही काम सांगते, मी करते ना काम. तेव्हा आता शशिकाला म्हणू लागते, नाही हो जाऊबाई, असं एकाने बसून राहायचं, एकाने घरात काम करायचं मला नाही पटत. माझ्या घरात जर राहायचं असेल तर काम करावंच लागेल. भाऊजी, तो वरती फोटो नाही लावला का माझा, त्याला खूप धूळ लावली. बघा ना, कोणी लावली धूळ? का अचानक लागली असेल? मग तेवढी झाडून पुसून काढा ना. आता लगेच नाना हातात झाडू घेऊन येतात. तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते, अरे बापरे, पण तुमचा हात पुरणारच नाही, तो स्टूल आणा बरं, जा पटकन. तेव्हा जीजी म्हणू लागते, मी आणू का? तेव्हा शशिकाला म्हणू लागते, गप्प बसाव तुम्ही, उगाच कुठेतरी प्रेम व्हायला घालत असतात, थांबा थोड्या वेळ, त्यांना सांगितलंय ना मी काम. आता नाना ते स्टूल घेऊन त्यावरती उभी राहतात. आता लगेच झाडून तो फोटो पुसू लागतात. तेव्हा जीजी आता स्टूल धरून उभी राहते. त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते, अहो जाऊबाई, कशाला तू स्टूल धरला? एका कामाला दोन दोन माणसं गुंतवायची का? जा आतमध्ये तुम्ही काम करा. त्याच वेळेस निखिल येतो आणि म्हणतो, काकू, तू माझ्या नाना आणि जीजीबरोबर जे वागते ना, ते फार चुकीचं करतेस हा. हे बघ, आमच्या हक्काचं घर असून तू ते आमच्यापासून हिसकावलंय. तू हे फार चुकीचं वागते काकू, असं नको वागू. त्याच वेळेस शशिकाला आता निखिल जवळ येते आणि म्हणते, गप्प आहे फुकट्या, घरात बसून गिळत असतो, काही कामधंदा करतो का तू? नाही करत ना, मग जास्त बडबड करायची नाही. या शशिकलाचं घर आहे, सांगून ठेवते. तुला जर खरंच वाटत असेल की तुझ्या नाना आणि जीजीला असा त्रास होऊ नये, तर एक काम कर, मी 2 मार्ग सांगते तुला, त्यातील एखादा कर तू. तेव्हा लगेच निखिल आता गप्प बसलेला असतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, एक तर आहे ना, तू चंद्रभागेत जाऊन अशी डुबकी मार आणि मरून जा, नाहीतर दुसरं विष घे, मग जमेल, तुला दिसणारच नाही तुझ्या नाना आणि जीजीचा त्रास, हो की नाही? आता मात्र जीजी आणि नाना निखिलकडेच बघू लागतात. निखिलही रागात तिथून निघून जातो. तर इकडे आता मंजिरी म्हणू लागते, अरे बापरे, विठुराया, तू एवढं सकाळी सकाळी एवढं गिऱ्हाईक पाठवलं की काय? सकाळी सकाळी ती बोनी पण होत नाही. अरे बापरे, एवढी गर्दी?
मंजिरी खुश होते. त्याच वेळेस मंजिरी आता त्या लोकांना विचारू लागते, काय हवंय तुम्हाला? तेव्हा ते लोक म्हणू लागतात, चादरी घ्यायच्या होत्या, कुठे? तेव्हा मंजिरी म्हणते, हो हो या ना. आता मात्र लोक सगळे गर्दी सगट आतमध्ये घुसतात आणि सगळ्या चादरी रपारप ओढत घेऊन जातात. मंजिरी आता थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण कोणीही तिचं ऐकायला तयार नसतं. तर आता एक बाई मंजिरीच्या हातात ती नेमप्लेट देते. तेव्हा मंजिरी वाचू लागते. त्यावर लिहिलेलं असतं, सोलापुरी चादरी आज 10च्या नंतर फुकट मिळणार आहे. आता मात्र मंजिरी म्हणू लागते, कोणी दिली ही ॲड? कोणी हे केलंय असं सगळं? त्याच वेळेस राया समोरून येतो आणि मंजिरीची चादर फाडतो आणि म्हणतो, माणसाने चादर बघूनच पाय पसरावे. हे घे, तुझ्या मापची चादर आहे, घे. तेव्हा मंजिरी म्हणत असते, तू हे सगळं का करतोय असं? तेव्हा राया म्हणत असतो, तू मला जेलमध्ये पाठवलं ना, माझ्याबरोबर दुश्मनी केली ना, आता बघ मी तुझं दुकानच रिकामं केलंय, आता काय करशील तू? या रायाशी जो नडतो ना, त्याचा गेम झालाच समजायचा. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मी तुला घाबरत नाही हा, आणि तू काय रे मागून असं वार करतो, लोकांना असं खोटं सांगून बोलावतो. पण बघ, तू आज खोटं बोलून माझं दुकान मोकळं केलं ना, पण मी बघ उद्या हेच लोक पैसे देऊन माझ्या दुकानातून माल खरेदी कर. तेव्हा राया म्हणू लागतो, अरे बापरे, एवढी गुर्मी आहे तुझ्यात? मग एक काम कर, मी तुला एक चॅलेंज देतो. तू उद्यापर्यंत ना दुकानात माल भरून दाखव, नाहीतर नाही भरला तर हे टाळं मीच लावतो तुझ्या दुकानाला, हो की नाही? तेव्हा मंजिरी आता त्याच्या हातातून ते कुलूप हिसकावून घेत असते आणि म्हणते, टाळं लाव तुझ्या चुकांवरती. हे बघ, मी पण तुला सांगते, मी नाही माझं दुकान भरून पैसे देऊन गिरायकांना बोलवलं ना, तर नावाची मंजिरी नाही आहे. तेव्हा राया आता मंजिरीकडे बघत मनाशीच म्हणू लागतो, खरंच मंजिरी, एवढं सगळं होऊ नये तू एवढं खमकीपणाने उभी राहते, खरंच सॉरी मंजिरी, सॉरी मिस फायर, माझं चुकलं. त्या दिवशी पंचायतीसमोर मी नाही येऊ शकलो, पण हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय. तेव्हा मंजिरी म्हणत असते, लगेच माझ्या दुकानातून चालता हो. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे, आपल्याला बी हौस नाहीये, चला रे. असे म्हणून राया आता निघालेला असतो. मंजिरी मात्र त्याच्याकडेच रागाने बघत असते. तर इकडे आता शशिकला येते आणि म्हणते, अरे बापरे, हे सगळं काय होतं? हे सगळे लोक चादरी घेऊन का गेले? तेव्हा राधा म्हणू लागते, हे घ्या. तेव्हा शशिकला म्हणते, अगं तोंडाने सांग ना, कागद काय देते? त्याच वेळेस आता शशिकला ती ॲड वाचू लागते. अरे बापरे, 10च्या नंतर फुकट चादरी, कोणी दिली ही ॲड? तेव्हा लगेच राधा म्हणू लागते, रायाने. आता मात्र शशिकला म्हणत असते, रायाने? मी म्हणत होते, तो राया खूप डेंजर माणूस आहे, नको नादी लागू, पण माझं कोणी ऐकतच नाही. आता बघा, आता खूप मज्जा येणार आहे. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे मंजिरीला मोठी ऑर्डर मिळालेली असते एकादशीची. तर आता इन्स्पेक्टर जयला हे सगळं समजलेलं असतं. तेव्हा इन्स्पेक्टर जय म्हणतो, आता फक्त ऑर्डर मिळाली ना, ती पूर्ण नाही झाली ना, आता बघ आपण असं काम करणार आहोत की मंजिरीची ही ऑर्डरच कॅन्सल होईल. तर आता राया लगेच जयच्या पाठोपाठ तिथे आलेला असतो. तर आता मंजिरी स्वयंपाक बनवत असते. त्याच वेळेस ती काहीतरी कामासाठी बाहेर जाते. तर जय येऊन तिने कमी गॅस केलेला असतो, तो गॅस फुल करतो आणि आता ती खिचडी सगळी जाळण्याचा त्याचा प्लॅन असतो. पण मात्र आता हे सगळं रायाने बघितलेलं असतं. तर आता इन्स्पेक्टर जयचा राया प्लॅन कसा उधळून लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक